आणि सध्या आपण बारामतीमधली ही दृश्य पाहतोय। अजित पवारांच्या मातोश्री या मतदानासाठी पोहोचलेल्या आहेत। काही वेळापूर्वी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी मतदानाचा हक्क बजावला आणि त्यानंतर आता अजित पवारांच्या मातोश्री या सुद्धा मतदानासाठी पोहोचलेल्या आहेत। अजित पवार हे तब्येतीच्या कारणास्तव मतदानासाठी येणार नाहीयेत, पण पवार कुटुंबातील सगळेच आज मतदान करणार आहेत असं काही वेळापूर्वी सुनेत्रा पवार यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं। काटेवाडीमध्ये राष्ट्रवादीच्या वतीने खूप काम केलं गेलेलं आहे, त्यामुळे काटेवाडीमध्ये विजय आपलाच होईल असा विश्वास सुद्धा सुनेत्रा पवार यांनी काही वेळापूर्वी व्यक्त केलेला होता। जयदीप भगत आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। जयदीप, काही वेळापूर्वी सुनेत्रा पवार यांनी मतदान केलं, आता अजित पवारांच्या मातोश्री मतदानासाठी पोहोचतायत, काय चित्र आहे सध्या तिथे? प्रज्ञा, सुनेत्रा पवार, अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि अजित पवारांच्या आई आशा पवार या मतदान केंद्रावरती पोहोचलेल्या आहेत। आपण बघू शकतो या ठिकाणी मतदान करण्यासाठी त्या आतमध्ये गेलेल्या आहेत। खरं तर प्रत्येक वर्षी पवार कुटुंब एकत्रित या मतदान केंद्रावरती येत असतं, परंतु यंदाच्या वर्षी अजित पवार आजारी असल्यानं या मतदानाला येणार नाहीये, त्याच्यामुळे सुनेत्रा पवार आणि आशा पवार या मतदानासाठी आलेल्या आहेत। खरं तर राज्यात अजित पवार भाजपसोबत सत्तेमध्ये गेले, परंतु स्थानिक पातळीवर मात्र भाजप आणि राष्ट्रवादीचं जमिनीचं झालंय। खरं तर ग्रामपंचायत निवडणुका या कोणत्या पक्षाच्या चिन्हावरती होत नसल्या तरी जे पॅनल असतात ते पक्षाचेच असतात आणि बारामतीतल्या काटेवाडीमध्ये भाजप विरुद्ध अजित पवार गट अशीच लढाई होताना आपल्याला पाहायला मिळते। गेल्या अनेक वर्षापासून या ग्रामपंचायतीवर अजित पवारांचं वर्चस्व आहे। यंदाच्या वर्षी भाजपने देखील कंबर कसली आहे आणि आपला विजय होईल असा विश्वास भाजपच्या वतीनं व्यक्त केला जातोय। आता मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि अजित पवारांच्या आई आशा पवार आणि पत्नी सुनेत्रा पवार या मतदानासाठी आपला हक्क बजावण्यासाठी गेलेल्या आहेत। बारामतीचा विचार करायचा झाला तर एकूण 32 ग्रामपंचायतीची निवडणूक घोषित झाली होती, परंतु त्यातली एक ग्रामपंचायती बिनविरोध झाली, त्यामुळे आज जे आहे ते 31 ग्रामपंचायतीसाठी मतदान होते। सगळ्यात महत्वाचं लक्ष लागून राहिलेली ही काटेवाडीची ग्रामपंचायत। तसंच इंदापूरचा विचार करायला गेला तर एकूण 6 ग्रामपंचायती आहेत, त्यातल्या लक्ष केंद्रित झालेलं आहे त्या माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या बावडा ग्रामपंचायतीवरती आणि या बावडा ग्रामपंचायती देखील अशीच लढत आहे, भाजप विरुद्ध राष्ट्रवादी। नेमकं कोण बाजी मारतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे। तर दौंडमध्ये एकूण 11 ग्रामपंचायती घोषित झाल्या होत्या, त्यातल्या 2 ग्रामपंचायती या बिनविरोध झाल्या, त्यामुळे आज त्या ठिकाणी देखील 9 ग्रामपंचायतीसाठी मतदान होते। तर पुरंदरमध्ये एकूण 15 ग्रामपंचायतीसाठी घोषणा झाली होती, त्यातल्या 3 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आणि आता 12 ग्रामपंचायतीसाठी मतदान होते। खरं तर संपूर्ण लक्ष जे आहे ते पुणे जिल्ह्याकडे लागलेलं आहे, कारण गेल्या अनेक वर्ष राष्ट्रवादी एकत्र लढत होती, परंतु फूट पडल्यानंतर आता वेगवेगळ्या लढती होताना दिसत आहेत। बऱ्याचशा ठिकाणी महायुतीतच लढती आहेत, त्यामुळं आता काटेवाडीत हक्क बजावण्यासाठी सुनेत्रा पवार आणि आशा पवार आलेल्या आहेत, त्यामुळे आता उद्याच निकाल आहे, त्याच्यामुळे कोण बाजी मारतं हे पुढच्या काही तासातच आपल्याला कळेल। प्रज्ञा। जयदीप, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर अजित पवारांच्या मातोश्रींनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे। काटेवाडी मतदारसंघावरती, काटेवाडी ग्रामपंचायतीवरती कायमच अजित पवारांचं वर्चस्व राहिलेलं आहे। काही वेळापूर्वी सुनेत्रा पवार यांनी प्रतिक्रिया दिली, त्यावेळीही त्यांनी आपण विशेषतः या ग्रामपंचायतीसाठी लक्ष घातलं असून राष्ट्रवादीचं सुद्धा खूप मोठं काम या संपूर्ण परिसरामध्ये असल्याचं त्यांनी सांगितलंय। त्यामुळे एकीकडे युतीमध्ये, महायुतीमध्ये अजित पवार सहभागी झालेले आहेत, भाजपसोबत ते सत्तेमध्ये विराजमान आहेत, पण तरी सुद्धा ग्रामपंचायत निवडणुकांच्या लढतीमध्ये मात्र भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत आपल्याला खास करून बारामतीमध्ये पाहायला मिळते। काटेवाडी मतदार केंद्रावरची ही दृश्य आहेत। अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि मातोश्री आशा पवार यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे। पवार कुटुंबियांसाठी काटेवाडीची ग्रामपंचायत ही कायमच प्रतिष्ठेचा मुद्दा राहिलेली आहे। चला मधले थोडेसे बाजूला सर, मधले चला या।
तर अजित पवारांच्या मातोश्रींनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे. आता काटेवाडी ग्रामपंचायतीमध्ये मतदार नेमकं कोणाच्या पारड्यामध्ये विजयाची माळ टाकतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. कारण का इथे अजित पवार यांच्या पत्नी आणि आई आशा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि आई आशा पवार यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि आता त्या मतदान केंद्रावरून बाहेर येत आहेत. खरं तर आज बारामती तालुक्यातल्या 31 ग्रामपंचायतीसाठी मतदान होत आहे. काय सांगाल, मतदान सुरू आहे आज. दादा आज येऊ शकले नाहीत, मतदान आज होतंय, कसं आजारी आहेत ना, काही शिक्तपणा आला दादाला, त्याच्यामुळे येऊ शकले नाही. तुम्ही मतदानाचा हक्क बजावला? बजावला. किती वेळा 57 सालापासून करते. 57 सालापासून. मग तुम्ही करा त्याचा हिशोब. प्रतिसाद कसा आहे लोकांचा? छान आहे, छान आहे. कशी काटेवाडी बदलत गेली पहिल्यापासून छान आहे, चांगला आहे. तुम्ही पाहिलेली काटेवाडी ज्यावेळेस तुम्ही सुरुवातीला काटेवाडीत आला अगदी होता काहीच नव्हतं पूर्वी सुरुवातीला, पण माझ्या सुनबाईनी पहिली हे केलं ना, झाडूपासून. मतदान तुम्ही केले आज? नाही हो, आजचं सुरुवातीचं. काय काय बदल झाले काटेवाडीत तुम्ही भरपूर पाहिलेले? बदल झाले आहोत, तर सांगताच येणार नाही. अजून काय बदल होणं अपेक्षित आहे? आता पुढचं काय सांगता येतं. मागचं बघू शकतो या ठिकाणी हातात बोट दाखवा, बोट इकडे बघा. अरे मोबाईल पुढे नको घेऊ. ओके, थँक्यू. दोघींनी मतदान केल्यानंतर थोड्याच असं वाटतंय तुम्हाला? सांगता येणार नाही ना. लोकांचं आहे प्रेम, पण आता पुढचं काय सांगता येतं. वाटतं सर्वांना की दादानीच व्हावं म्हणून. वाटतं की दादा मुख्यमंत्री व्हावे तर शेवटच. आता माझं 86 आहे ना, त्याच्यामुळे वाटतं मला माझ्या देखतच मुलांनी मुख्यमंत्री व्हावं. आता इच्छा पूर्ण होणार आहे? कुणाच की सांगता नाही. तसं लोकांचं काय सांगता येतं. आहे तशी बारामती सगळी आपलीच आहे. काटेवाडी सगळे लोक पण प्रेम करतात दादावर. बघूया आता. तर अजित पवारांनी मुख्यमंत्री व्हावं अशी इच्छा, अशी अपेक्षा त्यांच्या आईंनी सुद्धा बोलून दाखवलेली आहे. आपल्या डोळ्यादेखत आपल्याला मुख्यमंत्री झालेलं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आई आशा पवार आणि उपमुख्यमंत्री यांच्या पत्नी आणि सुनेत्रा पवार यांनी आता मतदानाचा हक्क बजावलेला आहे. आजचं पहिलं मतदान हे आशा पवारांनी केलं आणि दुसरं मतदान जे आहे ते सुनेत्रा पवारांनी सुनेत्रा पवार यांनी केलं आणि आता मतदान केंद्रावरून बाहेर पडत आहेत. खरं तर आता एक मोठी इच्छा माध्यमांपुढं आशा पवार यांनी सांगितली की माझ्या मुलाला माझ्या डोळ्यादेखत मुख्यमंत्री झालेलं बघायला आवडेल आणि आता या मतदान केंद्रावरून आता बाहेर पडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर प्रत्येक वर्षी पवार कुटुंब एकत्रित मतदान करत असतं. अजित पवार असतील, सुनेत्रा पवार असतील, अजित पवारांची आई आशा पवार असतील, एकत्र अशा पद्धतीने मतदान करत असतात. परंतु यावर्षी अजित पवार आजारी असल्यानं या ठिकाणं अजित पवार पोहोचू शकले नाहीत. मात्र सुनेत्रा पवार आणि आशा पवार या ठिकाणी आलेल्या आहेत आणि आपला मतदानाचा हक्क बजावून करून परतीचा प्रवास सुरू केलेला आहे. खरं तर ही जर लढाई बघितली तर राष्ट्रवादी विरुद्ध भाजपाशी लढाई आणि यावेळेस भाजपाशी लढाई आणि विश्वास आहे भाजपला का आम्ही जिंकू. तर सुनेत्रा पवार यांनी देखील विश्वास व्यक्त केलेला आहे की आम्ही यावर्षी संपूर्ण क्षमतेनं ताकद लावू आणि संपूर्ण पद्धतीने ताकद लावून आम्ही ग्रामपंचायत जिंकू. खरं तर सुनेत्रा पवारांनी या गावात विकास केल्यामुळं जो आहे तो हा बदल झाल्याचा सुनेत्रा पवार यांच्या सासू आणि अजित पवारांच्या आई आशा पवार यांनी व्यक्त केलेला आहे. आणि माझी इच्छा अशी आहे की माझा मुलगा म्हणजे अजित पवार हे मुख्यमंत्री बनतील आणि त्यांचा माझ्या डोळ्यादेखत जो आहे तो माझ्या डोळ्यादेखतच माझा मुलगा मुख्यमंत्री व्हावा अशी इच्छा आहे ती अजित पवारांच्या आईंनी व्यक्त केलेली आणि या ठिकाणाहून आता सध्या तर आपल्या डोळ्यादेखत आपल्या मुलाला मुख्यमंत्री झालेलं बघायचं आहे अशी अपेक्षा, अशी इच्छा अजित पवार यांच्या मातोश्री आशा पवार यांनी माध्यमांकडे व्यक्त केली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.